हाय हॅलो नमस्कार, मी निशा माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। गरमागरम वाफळता चहा आणि बाहेर पडणारा मुसळधार पाऊस म्हटलं की आठवण कशाची येते, तर आपल्याला आठवण येते कांदा भजीची। तर आपण त्यापैकीच एक प्रकार दाखवणार आहे मी आज तुम्हाला, खेकडा भजी। तर जास्त बडबड न करता डायरेक्टली आपण 3 मोठ्या आकाराचे कांदे उभे स्लाइस कट करून घेतलेत, 1 वाटी बेसन घेतले, 2 चमचे तांदूळाचं पीठ घेतले, हिरवी मिरची, कोथिंबीर, आलं, लसूण आणि जिऱ्याची ठेचा बनवून घेतलाय, चवीनुसार मीठ घेतले आणि आपल्याला 1 चमचा भरून ओवा घ्यायचा आहे। मी एका मोठ्या भांड्यात कांद्याचे स्लाइस केलेले काढलेत आणि त्याला मीठ लावून 10 मिनिटं झाकून ठेवले, जेणेकरून त्याला पाणी सुटेल। बघू शकता 10 मिनिटानंतर आपल्या कांद्याला छान असं पाणी सुटले। त्याच्यात मी कोथिंबीर घातली आहे। आपल्याला या भजीमध्ये कुठेही पाण्याचा वापर करायचा नाही, जे कांद्याला पाणी सुटलं होतं त्या पाण्यातच आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आणि हिरवी मिरची, लसूण, आलं आणि जिरे याचा ठेचा घातलाय। ओवा हातावर क्रश करून घालायचा, म्हणजे छान अरोमा येतो आपल्या भजींना। इकडं मी कश्मीरी मिरची पावडर घालतीये 1 चमचा, थोडीशी हळदसुद्धा घातली आहे मी। 1 वाटी जे आपण हिरा बेसन घेतलं होतं ते हिरा बेसन घालतीये मी। 2 चमचे तांदूळाचं पीठ घालतीये आणि आपण हाताने चोळून चोळून हे पीठ त्या कांद्याच्या पाण्यातच भिजवून घेतले। त्याच्यामध्ये 1 चिमूटभर मी सोडा घातलाय आणि कढईत तेल छान कडकडीत गरम करून घेतले आणि असं सुट्ट सुट्ट करून आपल्याला भजीचं पीठ सोडायचंय, नाकी गोळे करून असं सुट्ट करून सोडल्यानंतर आपल्या पाकळ्या छान अशा सुटतात कांद्यांच्या आणि भजी कुरकुरीत क्रंची व्हायला मदत होते। 2-3 मिनिटातच आपली भजी छान सोनेरी रंगावर आपण तळून घेतली आहेत, बघू शकता। आणि ही सगळी भजी मी एका प्लेटमध्ये काढून घेते। बघता क्षणी खायची इच्छा होते अशी भजी, कुरकुरीत, टेस्टी, खमंग, बाहेर गाड्यावर मिळतात तशी बनतात। बघू शकता खमंग खुसखुशीत खेकडा भजी, त्याच्यासोबत मी मिरची घेतली आहे आणि वाफळता चहा। मी चहा घेत नाही पण तुम्ही नक्की घ्या। तर बघू शकता मी तुम्हाला एक खेकडा भजी खाऊन सुद्धा दाखवते। आवाज येत असेल तर बघू शकता किती क्रंची आणि क्रिस्पी झाली आहे ही कांदा भजी। आता मला कंट्रोल होत नाहीये, मग वाट कोणाची बघताय? तुम्ही सुद्धा लागा तयारीला आणि या पद्धतीने खेकडा भजी नक्की करून पहा। भेटूया आपण एका अशाच नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत जाता जाता व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया आपण, बाय।